नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर एक पण व्हिडिओ आला नाही. त्याचं कारण असं होतं, मी पण जॉब करतो, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला मला वेळ नसतो. पण आता मी तुमच्यासाठी एकदम कंपल्सरी व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही बनत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजची डिझाईन एकदम प्रोफेशनल असणार आहे, जी की मार्केटमध्ये तुम्हाला एकदम बेसिकमध्ये जसे की एआयने डिझाईन बनवली अशी डिझाईन असणार आहे. याची जे काही पीएचडी फाईल आहे ती एकदम फ्रीमध्ये आहे. खाली लिंक दिलेली आहे. डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता, स्वतःसाठी यूज करू शकता. पण ही डिझाईन कशी बनवली, त्याच्यात काय मटेरियल यूज केलं, एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघू आपण ही डिझाईन कशी बनवली. तर सर्वात पहिले जे आपण आहे पेज क्रिएट करून घे, जे की सोशल मीडिया पेज राहणार आहे. इथं फाईलवर जातो मी, न्यूवरती जातो. इथं आपण त्याची विड्थ ठेवतो मी 4, हाईट घेतो 5 इंचेसमध्ये ठेवू, कारण की आपण फोटोशॉपवर डिझाईन बनवतोय. त्यांचं रेझोल्युशन मी पीसीच्या अकॉर्डिंग 300 ठेवलेलं आहे. RGB कलर याला मी करतो आता इथून क्रिएट. आपलं पेज क्रिएट झालं. आता याच्यामध्ये आपण काय काय मटेरियल यूज केलं, किती बॅकग्राऊंड यूज केले मी तुम्हाला दाखवतो. बघा याच्यामध्ये बघा आपण हे 3 बॅकग्राऊंड यूज केलेले आहे आणि एक गणपती बाप्पाची मूर्ती, एवढं काही आपण यूज केलेले आहे. तुम्हाला सगळं काही भेटून जाईल. आपल्या खाली लिंक दिली आहे त्याच्यावरती. तर सर्वात पहिले आपण बघा हे बॅकग्राऊंड आहे, आपण ते इनपुट करून घेऊ. इथं जातो मी, इथं फाईलवरती जातो, इथं प्लेस इमेजवरती जातो. इथून आपण जे बॅकग्राऊंड आहे ते इथे इनपुट करून घेतो. त्याला थोडं झूम करून घेऊ. तर डिझाईन बनवताना तुम्ही डिझाईन तर बघितलीच असेल. आपण जे डिझाईन बनवली ती एकदम प्रॉपर एआयची डिझाईन अशी वाटते. तसे आपल्याला आपण या डिझाईनमध्ये एकदम प्रॉपर वर्क करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायसारखं भेटणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, गणपती बाप्पाची जी मूर्ती आपण क्रॉप करून ठेवली होती बघा, ही वाली आपण तिकडे मी आपल्या मेन डिझाईनवरती घेतो, ड्रॅग करतो. आता हीच आपण इथं मॅच करणार आहे. आता तुम्ही बघू शकाल मूर्ती आणि जे आपलं बॅकग्राऊंड आहे याच्यामध्ये खूप डिफरंट आहे. आपल्याला हा डिफरंट कमी करायचा आहे. तुम्ही डिझाईन बघून घ्या आपली एकदम. याच्यामध्ये खूप वर्क केलेलं आहे मित्रांनो. आपल्याला असंच वर्क या डिझाईनमध्ये करायचं आहे. थोडेफार डिझाईनमध्ये चेंजेस होतील, कारण की तुम्हाला माहिती आहे डिझाईन करताना चेंजेस होत राहतात. आता सर्वात पहिले आपण याला काय करणार आहे, मास्किंग करणार आहे. मास्किंग करण्यासाठी काय करायचं, बघा मास्किंगचा ऑप्शन आहे, याच्यावरती मी क्लिक करतो. इथून घेतो मी ते इरेझर टूल आणि मी आता बघा, आता असं तुम्हाला आयकन दिसत असेल, काहीच नाही होतं इथं. कॅप्स लॉक ऑफ करायचे. बघा आपला आयकन ओके झालं. बरंच हा नॉर्मल बरंच घेतला मी, आपण जे रेग्युलर यूज करतो त्याची साईज थोडी मी मोठी करतो आणि तसं नॉर्मल अप्लाय करतो. बघा ऑपेसिटी मी 100 ठेवली. असं आपल्याला मिक्स करायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला ते बॅकग्राऊंड जे आहे आपलं मिक्स करायचं आहे. आता आपण पुरं मास्किंगवर ऑलमोस्ट डिझाईन बनवणार आहे आणि आपला टेक्स्ट सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा अशा प्रकारे सर्व तुम्ही करून घ्यायचं आहे. एकदम प्रॉपर करायचं आहे मित्रांनो. जेवढं प्रॉपर करसाल तेवढी डिझाईन फिनिशिंग दिसणार आणि तेवढी डिझाईन एकदम रिअल वाटणार. अशा प्रकारे आपण त्याला करून घेऊ नॉर्मली. नंतर ते बाकीचं करू आपण. बघा आता झालं मास्किंग. आता आपण त्याला डिझाईन इथं सेट करतो मी. बघा अशा प्रकारे थोडं वाटलं असतं बॅकग्राऊंड अजून मोठं करून घेऊ. ओके डन, एवढं झालं. याच्यामध्ये बघा आपण अजून एक बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे. आपण ते इथं आपण इनपुट करून घेऊ हे वालं. आता याला थोडे आपण कॅमेरा रॉ फिल्टर देऊ, कारण की आपल्याला फक्त याच्यातला एवढाच पार्ट पाहिजे. त्याच्यासाठी काय करतो मी, Ctrl+Shift+A करतो, म्हणजे काय होणार, कॅमेरा रॉ फिल्टर ओपन होईल. तर कॅमेरा रॉ याच्यामुळे द्यायचं आहे की आपल्याला आपलं ते जे खालचं बॅकग्राऊंड आहे त्या हे बॅकग्राऊंड मॅच झालं पाहिजे. तर सर्वात पहिले आपण काय करू, शॅडो काढून टाकू, याच्यात व्हाईटनेस वाढू, म्हणजे ते त्याच्यामध्ये कलर जास्त आहे आणि हा थोडा डार्क होतं. एवढं झालं. आता याला मी असं अलाइनमेंट करतो जेवढं मला पाहिजे तेवढं. ओके, आणि मी याला इथं अल दाबून धरतो, इथं मास्कवर क्लिक करतो. बघा ते गायब झालं. ताण नका घेऊ, वापस आणू आपण त्याला. तर काय करायचं आहे, तुम्ही बरसवरती क्लिक करतो. आता बरस घ्यायचं आहे तुम्हाला आणि असं इथं अप्लाय करायचं. बघा जिथं जिथं बॅकग्राऊंड पाहिजे आपल्याला. आता मला जिथं जिथं बॅकग्राऊंड पाहिजे मी अशा प्रकारे अप्लाय करतो. बघा अशा प्रकारे ते अप्लाय करायचं. बघा बघा आता ते मॅच होतंय. पण आता थोडंफार इकडे जास्त दिसतंय व्हाईट कलर. आता मी इथं क्लिक करून डिलीट करू. आपण काय करू, जेवढा मला पार्ट यूजसाठी पाहिजे तेवढंच घेतो मी. असं बघायचं वाटलंच तर इथून असं ऑपेसिटी कमी करून घेतो, म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला ते कुठं बसतंय. बघा अशा प्रकारे बस. ओके, एवढं बॅकग्राऊंड लागतं आपल्याला. थोडं मी याचं असं क्रॉस करून घेतो, म्हणजे ते प्रॉपर बसेल. ओके, ऑपेसिटी वाढवून घेतो. इथून परत मी आल्ट दाबून धरतो आणि इथं मास्किंगवरती क्लिक करतो. गायब झाला. बरंच टूल घेतो आणि असं अप्लाय करतो. बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे आपण सगळीकडे अप्लाय करू, म्हणजे काय होणार, ते बॅकग्राऊंडला आपल्या मॅच होणार. आता इकडे थोडं जास्त आहे, तुम्ही तो ऑपेसिटी अजून कमी करतो, म्हणजे काय होणार, ते एकदम लाईट लाईट दिसेल. ओके, बघा अशा प्रकारे. आता काय झालंय, एवढं झालं, पण आपलं जे इमेज आहे इथं जास्त हे झाले, आपल्याला ती मास्किंग करावं लागणार आहे. Ctrl+Z करू. आपली जी गणपती बाप्पाची मूर्ती होती त्याला परत एकदा मी मास्किंग करून घेतो. इरेजर टूलवर जातो, म्हणजे मधला जो भाग राहिला याला इथं मी याची ऑपेसिटी कमी करून घेतो अशी.
अशी मास्किंग करून घेतो. म्हणजे काय होणार ते एकदम प्रॉपर दिसून येईल. कंट्रोल झेड करून जेवढं तुम्ही प्रॉपर मास्किंग करसाल तेवढी तुमची डिझाईन एकदम रिअल वाटणार आणि प्रोफेशनल दिसणार. मास्किंगवरती खूप म्हणजे मास्किंगमध्ये तुम्ही खूप भारी डिझाईन बनवू शकता. जेवढं होईल तेवढं मास्किंगवरती फोकस करायचा, कारण की मास्किंगच अशी आहे की जी तुमच्या डिझाईनला प्रोफेशनल बनवते. अशा प्रकारे आपण सगळीकडे मारून घेऊ व्यवस्थित. बघा एवढं झालं मित्रांनो. आता आपण काय करू याच्यामध्येच, आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधले जे कलर आहे ते कमी करायचे. म्हणजे आपण बघा आपली तुम्हाला डिझाईन दाखवतो. आपण याच्यामध्ये इकडून शॅडो दाखवला, इकडून लाईट दाखवलेली आहे. आपल्याला पुरं एकदम प्रॉपर टेक्स्चर आणायचं आहे. त्यामुळे एकदम बेसिक आपल्याला कामं करायचे. सर्वात पहिले काय करतो मी, आज लेअरला कंट्रोल जे करतो, म्हणजे आपल्याला त्याला शॅडो द्यायचा आहे. खालची लेअर जे आहे बघा, वरची लेअर आहे म्हणजे खालची लेअर, याच्यावर येतो मी, इथं करतो कंट्रोल एल, म्हणजे काय होणार लेवल. तुम्ही इथून बी करू शकता. आपण काय करू, याच्याशी लेवल कमी करू. बघा अशा प्रकारे इथून मी पूर्ण लेवल कमी करतो खालून. तो ओके. बघा आता ते तुम्हाला असं दिसेल बघा, म्हणजे तिथे जे लाईट होते ते कमी झाले, म्हणजे मॅच झालं बघा तिथं. एवढं झालं. आता याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे इकडून, म्हणजे जिथं व्हाईट दिसतंय आपल्याला थोडं डार्क करायचं आणि या साईडला व्हाईटच ठेवायचं आहे. आता आपण काय करू, थोडी डिझाईन सगळी मोठी करून घेऊ. खूप छोटी झाली ती अशा प्रकारे. ओके डन. आता आपण काय करणार याच्यामध्ये, सर्वात पहिले जे आपल्या दुसरे जे बॅकग्राऊंड आहे, आपण 2 बॅकग्राऊंड ॲड केलेले, ते बॅकग्राऊंड आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ. अशा प्रकारे अलाइनमेंट करून घेऊ. आपला टेक्स्ट बसला पाहिजे. ओके डन. आता याच्यामध्ये आपण जे 2 बॅकग्राऊंड यूज केले ते बघा, ते आपण इथं अलाइनमेंट इनपुट करून घेऊ. बघा हे वाले बॅकग्राऊंड यूज केले ते, याच्यामधले आपण यात दोन्ही साईड यूज केलं होता. मी त्याला झूम करून घेतो. आता तुम्हाला वाटेल हे बॅकग्राऊंड कसं मॅच होईल, सगळं काय होतं मित्रांनो, ताण नका घेऊ, मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो. त्याला आपण याला कॅमेरा फिल्टर देऊ. त्याच्यासाठी मी कंट्रोल शिफ्ट ए करतो. आपला कॅमेरा फिल्टर ओपन झालं. याच्यामध्ये याचे कलर वाढून घेऊ, कारण की आपल्या डिझाईनमध्ये कलर वाढेल आहे. थोडी मी इथं टेक्स्चर वाढून घेतो याचा. ओके. आणि आता थोडा शॅडो बी वाढून घेतो, म्हणजे ब्राईट दिसणार ते. ओके. कमी करून घेतो सॉरी. आणि इथं करतो मी याला ओके. बघा अशा प्रकारे. आता काय करतो मी याला दाबून धरतो, मास्किंगवरती क्लिक करतो. बघा आता आपल्याला फक्त इथं एवढ्या पार्टमध्ये ते लागणार आहे, त्याच्यामुळे मी काय करतो, तर असं ब्रश मारतो जिथं जिथं आपल्याला ते लागणार आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला ते करायचं आहे. वरही जाऊ दे थोडं, म्हणजे ते एकदम प्रॉपर दिसेल. त्याला मी अजून खाली घेतो. आता बघा इथं जेवढं फिनिशिंग करसाल तेवढं एकदम प्रॉपर दिसणार आहे मित्रांनो ते. त्याला असं मी प्रॉपर करतो. डबल एक्स करू, म्हणजे बघा जो आपला कलर आहे तो वर आला. असं मास्किंग करून घेऊ. म्हणजे ओपिसिटी कमी असल्यामुळे तसं होतंय. ओपिसिटी फुल करून घेऊ. अशी प्रॉपर मास्किंग करून घेतो बघा अशा प्रकारे. कंट्रोल एक्स करतो परत मी, परत तिकडे असं अप्लाय करतो वरी, म्हणजे ते प्रॉपर दिसेल. ओके. म्हणजे इथं ओपोसिटी अशी कमी करून घेतो. ब्लेंडिंग मोड तुम्ही असं इथून चेंज करून बघू शकाल, कोणत्या ब्लेंडिंग मोडमध्ये ते मॅच होते. तुमच्याकडून नॉर्मल बी ठेवू शकता. आपण चेक करू ब्लेंडिंग मोडमध्ये. हा ओके वाटतोय मला. ओपोसिटी आपण थोडी वाढू, जास्त ब्राईट होते तर अजून कमी करू. ठीक आहे, बस ओके एवढं ठेवू, म्हणजे काय होणार ते प्रॉपर दिसेल. त्यालाच मी कंट्रोल जे करतो, जे आपण मास्किंग करतो मी त्याला डिलीट करतो. आता परत आपण या साईडला जे हे आहे त्याला पण इथं अप्लाय करणार आहे, त्याच्यामुळं जे ओपोसिटी वाढून घेऊ आपण फुल. इथं काय करायचं, परत दाबून धरायचं, मास्किंगवरती क्लिक करायचं आणि बरंच घ्यायचं आहे, आणि असं याला परत इथं अप्लाय करायचं आहे. म्हणजे दोन्ही साईडकडून ते एकदम प्रॉपर दिसायला हवं. मी एक्स करतो, जिथे तिथे जास्त गेलं तिथे तिथं रिव्हर्स करायचं आहे, म्हणजे ते प्रॉपर दिसेल. याची ओपिसिटी इथून मी कमी करून घेतो अशी. बघा आता एवढं झालं. बघा आपलं खालचं जे एरिया आहे हा कव्हर झाला. अजून थोडं तुम्हाला वाटलं तर करू शकता. थोडं झूम करून घेतो, याची ओपिसिटी वाढवून प्रॉपर मॅच होईल. ओके. बस एवढं आलं. त्याच्यानंतर काय करू, इथंच बघा इथं थोडं कलर जास्त दिसते, म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंडला एक कलर घेऊ. बघा आपण क्लिक करतो मी. ओके. असा एक कलर घेऊ. आपलं जे बॅकग्राऊंड आहे इकडं वरचं मोठं मेन बॅकग्राऊंड, त्याला आपण मास्किंग करणार आहे, कारण की ते एवढं नको आपल्याला ब्राईट. त्याच्यामुळे मी इथं मास्किंगवर क्लिक करतो. बरंच मोठा करू, असं अप्लाय करू बघा आपण. म्हणजे काय होणार, त्याला एक शॅडो क्रिएट होणार. असं सगळीकडे आपण असं अप्लाय करू. ओके. अशा प्रकारे बघा आता एकदम मिक्स झाला आपला बॅकग्राऊंड. अजून फिनिशिंग करायचे. आता याच्यामध्ये काय झालं, गणपती बाप्पाच्या मूर्तीला कलर जास्त दिसतंय, रेड कलर. त्याला एकदा कॅमेरा फिल्टर देतो, कंट्रोल शिफ्ट ए करून ते आपण व्हायब्रेस कमी करू, म्हणजे त्याचे कलर कमी करू, म्हणजे ते मॅच होईल. बघा आता एकदम जरा ओके दिसते. आता आपल्याला काय करायचं आहे, मी इथं जातो. इथं आपल्याला बघा आपल्याला इथं एक्सपोजर घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण एक्सपोजर आपण पहिले कमी करू थोडं. ठीक आहे. आता मी याला काय करतो, कंट्रोल आय करतो, म्हणजे काय होणार इथं बघा ते मास्किंग जाणार. बरंच घेऊ, या साईडनं असं आपण अप्लाय करू.
टेक्स्ट करतो, या साईडनं आपण असं अप्लाय करू, परत क्लिक करतो. आता आपण काय करू, एवढं झालं त्यानंतर आपण इथं क्लिक करतो, मी इथं क्रॉस घेतो. ओके, आता आपलं सर्वात पहिले काय करायचं, या साईडला आपल्याला शॅडो द्यायचा आहे. मी त्याला खाली क्लिक असं करतो, ड्रॅग करतो. बघा आता आपला शॅडो झाला, काहीच नाही, कंट्रोल आय करायचं आहे म्हणजे ते मास्किंग होणार. ब्रश टूल घेऊ आणि असं परत अप्लाय करू. बघा अशा प्रकारे ते जास्त दिसत असेल तर आपण त्याची ऑपॅसिटीतून कमी करू शकता. आपण एक्सपोजरचे ऑपॅसिटी कमी करू आणि क्रॉसची ऑपॅसिटी कमी करू. जेवढं तुम्हाला योग्य वाटेल तेवढं ठेवायची आहे. एवढं झालं. आता आपली जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या मध्ये आपल्याला डिस्टन्स म्हणजे बघा गॅप दिसतोय, ते आपल्याला गॅप फिल करायचा आहे. त्यासाठी मी एक एम्प्टी लेअर घेतो, इथून ब्रश टूल घेतो आणि इथंच एक बॅकग्राऊंडचा कलर घेऊ आपण असा डार्क. ओके, त्याची साईज कमी करून घेऊ आणि तसं अप्लाय करू, म्हणजे काय होणार ते मिक्स होणार. ओके, तिकडं नाही करायचं आपल्याला, फक्त हाफ साईडला करायचे. ऑपॉसिटी कमी करून घेऊ वाटलं असतं, म्हणजे काय होणार ते या साईडने तो शॅडो दिसणार, त्या साईडने ते ब्राईट दिसणार, तर मॅच होणार एकदम प्रॉपर. एकदम प्रॉपर मित्रांनो, जेवढं तुम्ही मास्किंग म्हणजे ब्रश यूज करसाल जेवढा प्रॉपर करसाल तेवढे ते एकदम प्रॉपर दिसणार. ओके, एवढं झालं. याच्यानंतर काय करू आपण, आपण एक परत कर्व्स घेऊ, इथं जातो मी. आता आपल्याला याचे हायलाईट वाढवायचे, इथं जातो, इथे क्लिक करून याचे आपण हायलाईट वाढवू, असे थोडे कमी करू. डबल कंट्रोल आय करतो मी, ब्रश टूल घेतो आणि इथं या साईडला असं अप्लाय करतो. बघा आता क्लिक करू, मास्किंगवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघा अशा टाईपमध्ये अप्लाय करायचं आहे. आता तुम्हाला त्याचा फरक दाखवतो मी बिफोर आफ्टर, की किती फरक पडतो. आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या डिझाईनमध्ये करायच्या, तर आपलं डिझाईन एकदम प्रोफेशनल दिसणार आहे. हे बघा बिफोर आफ्टर. आता या साईडला आपण शॅडो करणार आहे, त्याच्यामुळे आपण परत तेच घेऊ, क्रॉस घेऊ. या साईडला आपण असे खाली करतो, मी कंट्रोल आय करतो, ब्रश टूल घेतो आणि इथं इथं अप्लाय करू आपण असं. बघा अशा प्रकारे मग काय होणार, ते एक साईडनं शॅडो एक साईडनं लाईट एकदम प्रॉपर मॅच होणार. ओके, एवढं झालं. बघा आपली डिझाईन एकदम प्रॉपर दिसते, एकदम फिनिशिंगमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टेक्स्ट घेणार आहे. टेक्स्ट बघा मित्रांनो, अशा प्रकारे टेक्स्ट. पण टेक्स्ट घ्यायच्या पहिले तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एक PhD पॅक बनवलं आहे. PhD पॅक म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला डिझाईन येते पण तुमच्याकडं टाईम नसतो त्या डिझाईन बनवायचा, कारण की तुम्हाला माहिती असेल आता सीझन चालू होते, लग्नपत्रिकाचे काम तुम्हाला भेटणार आहे. त्या लग्नपत्रिकामध्ये तुमच्याकडे जर काम आलं तर तुमच्या तिकडचं काम गेलं नाही पाहिजेत, कारण क्लायंटनं तुम्हाला डिझाईन टाकायच्या पहिले तुम्ही क्लायंटला डिझाईन टाकू शकता, की त्याच्यातून डेमो म्हणजे तुमच्याकडे 350 प्लस लग्नपत्रिकाचे PhD असणार, तुम्ही फक्त चेंजेस करायचे आणि ते सेल करायचे. बघा या पॅकेजमध्ये तुम्हाला लग्नपत्रिका भेटणार आहे 350 प्लस, बर्थडे पोस्टर, होल्डिंग पोस्टर, उत्सवाचे म्हणजे आपण जे काही फेस्टिवल असतात त्याचे प्रत्येक डिझाईन याच्यामध्ये असणार आहे. सोशल मीडिया डिझाईन म्हणजे या पॅकेजमध्ये तुम्हाला सगळ्या काही डिझाईन अवेलेबल असणार आहे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय काय भेटणार तुम्हाला ते एकदा दाखवतो. एकदम प्रोफेशनल डिझाईन असणार याच्यामध्ये. हे बघा, ज्या की मार्केटमध्ये खूप चालतात, तुम्ही बघितले असतील, अशा प्रकारच्या डिझाईन असणार आहे. पूर्ण PhD फाईल आहे, तुम्हाला काहीच नाही आहे. याची प्ले कस्टमरला शेअर करायची, त्याला सांगायचं याच्यामधला एक डेमो मला सांग कोणता पाहिजे तुला, काहीच नाही, त्याचं नाव वगैरे चेंज करायचं आहे. 10 मिनिटामध्ये तुम्ही डिझाईन रेडी करून सेल करू शकता. या सीझनमध्ये तुमचं मार्केट तुम्ही गाजवू शकता. काहीच नाही मित्रांनो, याची प्राइस फक्त 500 रुपये ठेवली आहे, 499 ठेवलेली आहे. आता जा, आपले ॲप आहे स्वतःची मराठी ग्राफिक्स नावाची, डाउनलोड करा, त्याच्यावरती हा कोर्स तुम्हाला भेटेल आणि याची जे काही PhD फाईल आहे ते सर्व काही आपल्या ॲपवरती तुम्हाला भेटेल. त्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघू आपण टेक्स्ट. तर एकदा तुम्ही टेक्स्ट बघून घ्या. आपण टेक्स्टमध्ये काय केलेलं आहे, इन्फिनिटी फॉन्ट यूज केलेलं आहे आणि अनेक फॉन्ट यूज केलेलं आहे. तर टेक्स्ट आपण इथं तुम्हाला सांगतो मी नॉर्मली बेसिकली, कारण टेक्स्टवरती आपण जास्त काम नाही केलेलं आहे. असं आपण श्री नाव जे ते अनेकमध्ये ठेवू आणि जे गणेश नाव आहे आपण ते इन्फिनिटी फॉन्टमध्ये ठेवू. तर ते आपण तिकडून डिझाईनवरती घेऊ, टाईप बी करू शकतो. बघा आपण आपला इन्फिनिटी जर फॉन्ट आपल्याला टाईप करायचा असेल तर आपल्याला एक एक शब्द टाईप करावा लागतो. कशा प्रकारे ते तुम्हाला मी सांगतो. आता इथे आपण तोच इकडं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा आता हे आहे. आता मी इथं G प्रेस करतो, अर्ध G आलं, त्याला पूर्ण करायसाठी A प्रेस करतो. आता ए आपल्याला न प्रेस म्हणजे न करणे आहे, आपल्याला मी इथं N प्रेस करतो. पण शिफ्ट दाबून केलं तर असं होणार. अशा प्रकारे आपण ते टाईप करू शकतो. आता मी एकदा टाईप करून घेतो, तुम्हाला सांगतो. बघा आपण गणेश नाव टाईप करून घेतलं. आता आपल्याला जे नाव आहे आपण इथं लावणार आहे. बघा अशा प्रकारे अलाइनमेंट आपल्याला अशा प्रकारे नावाची करायची. बघा क्लिक करतो, झूम करतो, अशा प्रकारे आपल्याला. आणि इथं जयंती इकडे ठेवू आपण असं. याला बी आपण जे आहे तर आपण इन्फिनिटी फॉन्ट दिलेलं आहे, कोणता फॉन्ट दिला ते बी सांगतो तुम्हाला. याला मी डिलीट करू वाटलं असतं, साईडला ठेवू. हे बघा गणेश, बघा हे जे नाव आहे गणेश नाव, याला आपण इन्फिनिटी 39 फॉन्ट दिलेलं आहे आणि याला आपण इन्फिनिटी 15 फॉन्ट दिला आहे, तो पण बोल्ड. अशा प्रकारचे आपण याला इथं फॉन्ट यूज केलेले आहे. बघा अशा प्रकारे आपण अलाइनमेंट करू
आता बघा तुम्हाला वाटत असेल, बघा तुम्ही हे बघितलं असेल की हे आपण कसं केलं. मंगलमय शुभेच्छा हे आपण एकदम तुम्हाला सांगतो. बघा आता आपण हे सगळे एकत्र करून घेतलेले नाव आहे. आता मी याला इथं क्लिक करतो. आपण याला इथं अलाइनमेंट करून घेऊ असे. ओके. आता आपल्याला टेक्स्ट छोटा मोठा दाखवायचा आहे थोडा, त्याच्यामुळे आपण इथं जातो. मी अनेक फॉन्ट हा एकदम प्रॉपर फॉन्ट आहे. यातून मी इथं त्याची मिडियम करतो साईज, म्हणजे तो थोडा वेगळा दिसेल. ओके. त्याच्यानंतर आता याला मी आपण सेपरेट करून घेतो. मी इथं कंट्रोल एक्स करून, म्हणजे कारण की आपल्याला त्याला वेगळा इफेक्ट द्यायचा आहे थोडा. कंट्रोल व्ही करू. आता काय करायचं, याच्यामध्ये मी कलर फिल करतो. त्याच्या पहिले आपण काय केलेलं आहे बघा, तुम्हाला डायरेक्ट इकडे डिझाईनवरती दाखवतो. आपण याला काय केलेलं आहे बघा, क्लिक करतो. आपण त्याला स्ट्रोक दिलेला आहे बघा, आपण स्ट्रोक दिलेला आहे इथं असा. ठीक आहे. त्याची ऑप्शन आपण 1 ठेवलेली आहे. तर स्ट्रोक दिलेला आहे. तर इथं काहीच नाही. आता मी इथं फिल वाढवतो. आता हा कलर त्याच्यामध्ये फिल होता. आपल्याला काहीच करायचं नाही बघा. इथं फिलचा ऑप्शन असेल, जो आपला कलर आहे याच्यामध्ये टेक्स्टमध्ये तो या फिलमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे तो फिल कमी केलं की तो जो कलर आहे तो गायब होईल. अशा प्रकारे आपण त्याला केलेलं आहे. याला एक येलो कलर दिला होता आणि आपण याच्यामध्ये काय केलेलं बघा, एक गोल्डन टेक्स्चर ॲड केलेलं आहे. आता आपण याला काय करू, टेक्स्चर ऑफ करतो. आपण हा पूर्ण टेक्स्ट तिकडे असा ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. तुम्हाला टेक्स्ट समजला नसं समजलं तुम्हाला सांगा, एकदम डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला टेक्स्ट. कंट्रोल झेड करू, वरचं टेक्स्ट कमी करतो, पूर्ण सिलेक्ट करू आणि आपल्या डायरेक्ट मेन डिझाईनवरती त्याला घेऊन जाऊ. म्हणजे काय होणार, आपला व्हिडिओ लंबा नाही होणार. ओके. अशा प्रकारे आपला हा टेक्स्ट इथं अलाइनमेंट करून घेतो मी. थोडीशी साईज कमी करून घेऊ. थोडी आपली डिझाईनची साईज, म्हणजे खालच्या बॅकग्राऊंडची साईज मॅच नाही झाली. ओके. आता सगळं सिलेक्ट करू, थोडी डिझाईनवर घेऊ आपण, म्हणजे ते प्रॉपर मॅच होईल. ओके, डन. आपला टेक्स्ट खाली करून घेतो मी अलाइनमेंट एकदम प्रॉपर. सगळं सिलेक्ट करायचं आहे शिफ्ट दाबून. ओके, डन. बघा आता एवढं झालं. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आपला टेक्स्ट मॅच करायसाठी आपल्याला इथं कलर फिल करायचा आहे. तर कलर फिल करायला मी इथं सगळ्यात वरती क्लिक करतो असे या लेअरच्या. इथून एम्प्टी लेअर घेतो. आपण जेवढं होईल तेवढं मास्किंगवरतीच काम करणार आहे. इथून बरं टूल घेतो. इथलाच कलर घ्यायचा बघा, एक साईज मोठी करून घेऊ, असं अप्लाय करू. बघा आपल्याला टेक्स्टच्या वरी घ्यायचं आहे, टेक्स्टच्या खाली घ्यायचं आहे. सॉरी, आपलं जेवढा टेक्स्ट आहे त्याच्या खाली घेतो मी असं लेअर ही. ओके, डन. म्हणजे आपल्या 2 लेअर होत्या, मी त्यावेळी अशा खाली करून घेतो टेक्स्टच्या आपल्या बॅकग्राऊंडच्या वरती. ओके, डन. बघा आपला हा जे टेक्स्ट आपण बरंच मारले, याला मी थोडं मोठं करून घेतो. आता याची ओपिसिटी इथून कमी करायची. इथून जमलं तर ब्लेंडिंग मोड चेंज करून बघायचे. आता मल्टिप्लायवर आपण मॅच करू. बघा झालं. थोडी ओपिसिटी कमी करू, वन नॉर्मल. ओके. अजून तुम्हाला वाटतंय तुम्ही अजून एक बरंच घेऊ शकता, इथून असा अजून मारू शकता असा, म्हणजे काय होणार ते एकदम प्रॉपर मॅच होईल. अशा प्रकारे करू शकतो. पण आपण एक काय करू, हे जे आपलं खालचं बॅकग्राऊंड आहे त्याला मास्किंग करून घेऊ आणि इथं ग्रेडियंट यूज करू. एक जातो इथून मी ग्रेडियंटवरती इथं क्लिक करून ब्लॅक ग्रेडियंट घेऊ आणि इथं असं अप्लाय करू. बघा त्याची ओपिसिटी इथून मी अशी कमी करतो, म्हणजे ते एकदम प्रॉपर मॅच होऊन जाईल अशा प्रकारे. ओके. आपलं खालचं जे बॅकग्राऊंड आहे त्याला मास्किंग करून घेतो मी इथून प्रॉपर, कारण की आपण ते मास्किंग करायचं विसरलेलं आहे. त्याची मी मास्किंगवरती क्लिक इथे इरेजर टूल घ्यायचा आहे आणि असं मास्किंग करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मास्किंग होत नाही आहे. ओके. कारण की आपल्या त्या वरच्या 2 लेअर आहे बघा, ह्यावाला ज्या लेअर आहे याला मास्किंग करावं लागणार आहे. ओके. याला मी प्रॉपर मास्किंग करून घेतो. बघा आता एकदम प्रोफेशनल दिसतंय. ते जे आपण ग्रेडियंट यूज केलं त्याची मी ऑपॉसिटी कमी करतो. बघा अशा प्रकारे करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्या टेक्स्टमध्ये आपल्याला एक गोल्डन टेक्स्चर ॲड करायचं आहे. इथं फाईलवरती जातो, प्लेस इन व्हिडिओवरती जातो. पण हे गुगलवरतून घेतलं होतं, तुम्हाला भेटून जाईल गोल्डन टेक्स्चर म्हणून टाकला. तर मला कंट्रोल ऑल्ट जी करतो, म्हणजे काय होणार ती क्लिपिंग मास होणार. अशा प्रकारे आपण त्याला ठेवू. बघा काहीच नाही, त्यामुळे त्याची कॉपी करू कंट्रोल जेनी, जे आपलं श्री नाव आहे त्याच्यावरती आपण ते क्लिपिंग मास्क करून घेऊ. कंट्रोल जी. बघा अशा प्रकारे थोडे चेंजेस करू आपण असं मुवमेंट. ओके, बस काहीच नाही, आपला टेक्स्ट बी एकदम प्रॉपर बसलेला आहे. बघा मित्रांनो आपले 50% डिझाईन एकदम प्रॉपर झालेले आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त इकडे टेक्स्ट टाकायचं आहे. तर सगळ्यात वरती येऊ आपण बॅकग्राऊंडच्या, इथे एम्प्टी लेअर घेतो मी, ब्रश टूल घेतो, इथलाच एक कलर घेतो आणि असं अप्लाय करतो. त्याची इथून ऑपोसिटी कमी करून घेऊ आपण अशी. ठीक आहे. आणि जे आपण एक हुक लाईन ठेवली होती बघा, ती हुक लाईन मी तर डायरेक्ट अशी ड्रॅग अँड ड्रॉप करतो अशा प्रकारे. ठीक आहे. याला थोडं मोठं करून घेऊ. बघा थोडं अलाइनमेंट करून घेऊ याला. आता याच्या साईडलाच काय होणार, आपला टेक्स्ट असा प्रॉपर दिसणार नाही, एक असे आपण बॉर्डर मारू त्याला, म्हणजे ते एकदम प्रॉपर दिसेल. ओके, डन. याच्यामध्ये आपण म्हणजे कलर फिल करतो व्हाईट. इथून त्याचा आपण स्ट्रोक रिमूव्ह करू, अजून थोडी साईज वाढून घेऊ आपण त्याची, म्हणजे ते प्रॉपर दिसेल. ओके. आणि त्याला काय करू आपण, इथे मी परत मास्किंगवरती क्लिक करतो, इरेजर टूल घेतो आणि इथं असं अप्लाय करू.
वरून बी असं अप्लाय करू म्हणजे काय होणार ते एकदम मस्त होणार बघा. आता एकदम प्रॉपर आपली डिझाईन अशी दिसते, एकदम फिनिशिंग डिझाईन झालेलं आहे मित्रांनो. इथे सगळ्यात वरती येऊ आपण, इथं तिथं क्लिक करून आपण इथं करू कंट्रोल ऑल्ट शिफ्ट ई, म्हणजे काय होणार सर्व लेअरची एक लेअर क्रिएट होणार. त्याला आपण इथं कॅमेरा फिल्टर स्मार्ट ऑब्जेक्ट देऊ, त्याला इथं कॅमेरा फिल्टर देऊ कंट्रोल ऑल्ट एने बघा. आता याच्यामध्ये काय करू आपण, टेक्स्चर वाढू असं, ठीक आहे, क्लॅरिटी बी वाढू, व्हायब्रन्स थोडी कमी करू, जास्तच कलर दिसते आपल्या डिझाईनमध्ये, थोडे वाढवतो मी बघा. आणि शॅडो वाढवतो म्हणजे काय आपली डिझाईन थोडी ब्राईट दिसणार. आणि कॉन्ट्रास्ट कमी करू थोडा आपण. ओके डन. बघा मित्रांनो आपली डिझाईन एकदम प्रोफेशनल डिझाईन आपल्याशी रेडी झाली. याच्यामध्ये आपली एक गोष्ट राहिली त्याच्या म्हणजे आपण त्याच्यामध्ये एक सनलाईट यूज केला बघा हवाला, तर आपण सगळ्यात वर यूज करू शकतो, काय हरकत नाही. तर क्लिक करू, काहीच नाही, फक्त त्याचा ब्लेंडिंग मोडून चेंज करू, त्याला कंट्रोल एल करू म्हणजे लेवल ओपन होईल. आपण असं याला या साईडला असं मॅच करू बघा. क्लिक करतो बघा, आता बिफोर आफ्टर अशा प्रकारे आपण ही डिझाईन पूर्ण बनवलेली आहे. एकदम प्रोफेशनल डिझाईन दिसते बघा. मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मराठी ग्राफिक्स नाव